हॅलो नमस्कार, मी अर्चना जाधव आपल्या एज एज्युकेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर या अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे TET पेपर 2 सामाजिक शास्त्र या विषयाचा. तर आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. पहिला व्हिडिओ तुम्ही छान प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. याच्या अगोदरचे 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हा 31वा प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे बघूया. तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, हडप्पाकालीन लोकांच्या अन्नातील कोणता घटक मुख्य घटक होता? तर हडप्पाकालीन लोकांच्या अन्नातील मुख्य घटक हा तांदूळ हा होता. पर्याय 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, हडप्पाकालीन मुद्रा कोणत्या देशात सापडल्या? तर हडप्पाकालीन ज्या मुद्रा आहेत त्या मेसोपोटेमिया या देशात सापडल्या. तर याचं स्पष्टीकरण पाहूया आपण. हडप्पाकालीन म्हणजेच सिंधू संस्कृती मुद्रा प्रामुख्याने इराक, कुवेत आणि सिरिया म्हणजे तत्कालीन मेसोपोटेमिया संस्कृती या देशामध्ये सापडल्या आहेत. या व्यतिरिक्त इराण आणि अफगाणिस्तान या देशामध्येही सिंधू संस्कृतीच्या व्यापाराशी संबंधित पुरावे आणि वस्तू आढळल्या आहेत. पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील लोक पूजा करत असावेत. तर हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या देवाची पूजा करत होते? तर ते करत होते पशुपतीची. पर्याय 2. तर पशुपती किंवा आद्यशिव हे सिंधू संस्कृतीच्या लोकांचे मुख्य दैवत होते. मोहेंजोदडो येथील पुरातत्व उत्खननात पशुपतीची मुद्रा सापडली होती. पुढील प्रश्न आहे, वैदिक संस्कृती विकसित करणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. तर वैदिक संस्कृती विकसित करणाऱ्या लोकांना काय म्हणून ओळखले जाते? तर आर्य म्हणून ओळखले जाते. पर्याय 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा, वैदिक संस्कृती विकसित करणाऱ्या लोकांना काय म्हणतात? आर्य म्हणून ओळखले जातात. आर्य या शब्दाचा अर्थ काय आहे? तर आर्य या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ श्रेष्ठ किंवा उत्तम असा होतो. या लोकांनीच वेदांची म्हणजेच वेद कोणकोणते आहेत? तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद याची रचना केली. कोणी केली? आर्य लोकांनी. त्यामुळे त्यांच्या या संस्कृतीला वैदिक संस्कृती असे म्हटले जाते. त्याच्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, वैदिक काळात लोकांनी कोणत्या भाषेत काव्यरचना केली? तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. संस्कृत भाषेमध्ये वैदिक काळात लोकांनी काव्यरचना केली. तर ही जी काही संस्कृत भाषा आहे, वैदिक संस्कृत, जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर 2 पर्याय असू शकतात. 2 पर्यायांपैकी एक पर्याय जर असेल, इथे तुम्ही बघू शकता, वैदिक काळात लोकांनी कोणत्या भाषेत काव्यरचना केली, एकतर संस्कृत असेल किंवा वैदिक संस्कृत. तर यापैकी तुम्ही कोणताही एक पर्याय निवडू शकता. तर वैदिक काळात लोकांनी वैदिक संस्कृत या भाषेत काव्यरचना केली. ही अभिजात संस्कृत भाषेचे एक प्राचीन आरंभिक रूप होते. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, आर्यांचा आद्यग्रंथ टिंबटिंब. तर आर्यांचा आद्यग्रंथ कोणता होता? तर ऋग्वेद हा आर्यांचा आद्यग्रंथ होता. तर हा जगातील सर्वात जुन्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ आहे आणि यामध्ये आर्य संस्कृती, त्यांची जीवनशैली, निसर्गपूजा म्हणजेच इंद्र, वरुण, अग्नी आणि तत्त्वज्ञान यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आता ऋग्वेद या व्यतिरिक्त अन्य 3 वेद आहेत. कोणते वेद आहेत? तर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तसेच उपनिषदे आहेत आणि आरण्यके हे देखील आर्य किंवा वैदिक साहित्याचे प्रमुख भाग आहेत. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, गंगा यमुनेच्या खोऱ्यातील प्रदेशाला आर्य लोक टिंबटिंब असे म्हणत. काय म्हणत?
ज्याला आर्य लोक हे मध्य देश म्हणायचे किंवा ब्रह्मदेश किंवा मध्य देश असं म्हणायचे. पर्याय 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला हा प्रश्न जर परीक्षेमध्ये विचारला गेला तर पर्यायामध्ये एकतर मध्य देश असेल किंवा ब्रह्मदेश असेल, तर दोन्हीपैकी एक असेल तर तुम्ही तो पर्याय निवडू शकता. ब्रह्मदेश किंवा मध्य देश आर्य लोक या प्रदेशाला म्हणायचे. प्राचीन वैदिक साहित्यानुसार आर्यांच्या सुरुवातीच्या ज्या वस्त्या होत्या त्या सप्तसिंधू म्हणजे 7 नद्यांचा प्रदेशमध्ये होत्या. त्यानंतरच्या काळात उत्तर वैदिक काळात जेव्हा ते पूर्वेकडे सरकले तेव्हा गंगा यमुना दोबाच्या खोऱ्याच्या या प्रदेशाला त्यांनी ब्रह्मर्षी देश असे नाव दिले. तर संपूर्ण उत्तर भारताला आर्यवर्त असे म्हटले जाते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, वैदिक काळात एकूण किती वेद रचले गेले? तर वैदिक काळामध्ये एकूण 4 वेद रचले गेले. पर्याय 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न काय आहे, ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास काय म्हणतात? अगदी सोपा प्रश्न आहे. तर ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास काय म्हणतात? ऋचा असं म्हणतात. पर्याय 3. तर ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास श्लोकास ऋचा असं म्हणतात. अनेक ऋचा एकत्र येऊन सूक्त बनते आणि अशा अनेक सूक्तांचा मिळून एक अध्याय ज्याला मंडल म्हणतात. आणि ऋग्वेदात एकूण 10 मंडले आहेत. हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडले आहेत? त्याच्यानंतरचा बघा प्रश्न, यज्ञाविषयी माहिती देणारा आर्यकालीन वेद कोणता आहे? यज्ञाविषयी माहिती देणाऱ्या आर्यकालीन वेद. तर यज्ञाविषयी माहिती देणारा वेद कोणता? यजुर्वेद. पर्याय 2. तर यजुर्वेद हा 4 वेदांपैकी एक असून यामध्ये यज्ञ कसे करावेत, यज्ञातील विधी, मंत्र, आहुती देण्याच्या पद्धती याचा सविस्तर उल्लेख आढळतो. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, भारतीय संगीताचा पाया असे कोणत्या वेदास म्हटले जाते? तर सामवेद जो आहे त्याला भारतीय संगीताचा पाया असं म्हटलं जातं. तर सामवेदामध्ये ऋग्वेदातील जे मंत्र आहेत, ऋग्वेदातील मंत्र आणि स्तोत्र सुमधुर चालींवर आणि स्वरामध्ये रचण्यात आले आहेत आणि यज्ञाच्या वेळी या मंत्रांचे गायन केले जाई. त्यामुळेच या वेदास संगीताचा वेद किंवा भारतीय संगीताचा मुख्य स्रोत मानले जाते. त्याच्यानंतर बघा, औषधी वनस्पतीची माहिती कोणत्या वेदात देण्यात आली आहे? तर औषधी वनस्पतीची जी माहिती आहे ती अथर्ववेदामध्ये देण्यात आलेली आहे. पर्याय 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा, अथर्ववेदात अनेक वनस्पतीचे औषधी गुणधर्म, त्यांचे उपयोग आणि रोगांचे निवारण करणाऱ्या मंत्रांचा सविस्तर उल्लेख आढळतो. याशिवाय जगातील सर्वात जुना ग्रंथ मानल्या गेलेल्या ऋग्वेदातही काही औषधी वनस्पतींचा व त्यांच्या उपचारांचा उल्लेख सापडतो. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न, वैदिक काळातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता? तर याचे अगदी सोपं उत्तर आहे, काय आहे? शेती. वैदिक काळातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? शेती. पर्याय 1. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, वैदिक संस्कृती कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली? तर ती झाली गंगा आणि यमुना या नद्यांच्या खोऱ्यात वैदिक संस्कृती विकसित झाली. पर्याय 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. वैदिक संस्कृती प्रामुख्याने सिंधू, सरस्वती आणि गंगा यमुना या नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली आणि या संस्कृतीचा विस्तार 2 मुख्य टप्प्यात झाला, म्हणजेच सिंधू, सरस्वती आणि गंगा यमुना. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, हत्यारे व अवजारांसाठी वैदिक काळात कोणत्या धातूचा वापर वाढला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 लोखंड.
तर उत्तर वैदिक काळ या काळात लोखंडाचा शोध लागला आणि हत्यारे अवजारांसाठी त्याचा वापर प्रचंड वाढला. वेद काळात लोखंडाला कृष्ण धातू किंवा श्याम अयस असे म्हटले गेले आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, कारागिरांच्या संघटनांना काय म्हणत असत? तर कारागिरांची जी संघटना होती त्यांना श्रेणी असं म्हणत असत. पर्याय 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघूया पुढील प्रश्न, वैदिक काळात राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या संस्था कार्यरत होत्या? तर त्या होत्या सभा आणि समिती. पर्याय 2. त्याच्यानंतर बघा 47 नंबरचा प्रश्न आहे, गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास काय म्हणत असत? तर गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास काय म्हणत असत? ग्रामणी असे म्हणत असत. पर्याय 1. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, वैदिक काळातील शेतकरी आपल्या उत्पन्नाचा टिंबटिंब भाग राजाला कर म्हणून देत असत. तर उत्पन्नाचा कितवा भाग देत असत? तर 6वा भाग. पर्याय 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, 6वा भाग. तर हा जो भाग होता 6वा भाग, त्याला भाग किंवा बली असे म्हटले जायचे. हा कर प्रजेच्या संरक्षणासाठी आणि राज्याचा कारभार चालवण्यासाठी राजाला दिला जाणारा तो काय होता? मोबदला होता. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, वैदिक काळात लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला काय म्हणत असत? तर सर्वसाधारण जी बैठक होत असे त्याला समिती असे म्हटले जायचे. पर्याय 4. तर पुढील प्रश्न आहे, ग्रामणीच्या मदतीने न्यायनिवाडा करणारा अधिकारी. तर ग्रामणीच्या मदतीने न्यायनिवाडा करणारा अधिकारी कोण होता? तर ग्रामवादी. तर ग्रामवादी हा तो अधिकारी आहे जो ग्रामणी याच्या मदतीने गावातील न्यायनिवाडा, तंटा सोडवणे आणि गुन्ह्यांची चौकशी करण्याचे काम करत असे. पुढील प्रश्न आहे, यजुर्वेद हा टिंबटिंबविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे. तर यजुर्वेद हा जो ग्रंथ आहे तर यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे. पर्याय 2. तर यजुर्वेद हा मुख्यत्वे यज्ञ, विविध धार्मिक कर्मकांडाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे. यात यज्ञविधी कशा कराव्यात, त्यांचे नियम, त्यासाठी आवश्यक असणारे मंत्र दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, वैदिक काळातील राज्याचा प्रमुख. तर वैदिक काळातील राज्याचा प्रमुख कोण असे? राजा. पर्याय 1. वैदिक काळात राज्याचा किंवा जनसमुदायाचा प्रमुख राजन म्हणजेच राजा असे म्हटले जात असे. आणि हा जो प्रमुख होता तो वंश परंपरेने किंवा जनसमूहाद्वारे निवडला जात असे. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न, आर्य शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे? तर ते आहे संस्कृत या भाषेतील. पर्याय 2. आर्य शब्दाचे मूळ रूप आहे ते संस्कृत भाषेतून आलेले आहे. संस्कृत साहित्यात आणि प्राचीन वैदिक ग्रंथामध्ये या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, सभ्य, सज्जन किंवा उदात्त असा लावला जातो. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न, ऋग्वेदाचा रचना काळ. तर ऋग्वेदचा रचना काळ काय आहे? इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 असा आहे. पर्याय 2. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न, उत्तर वैदिक साहित्याचा रचना काळ. तर तो आहे इसवी सन पूर्व 1000 ते 500. पुढील प्रश्न आहे, यज्ञविधीत वेदांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन खालीलपैकी कोणत्या ग्रंथात केले आहे? तर यज्ञविधीत वेदांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन जे आहे ते ब्राह्मणे या ग्रंथात केलेले आहे. पर्याय 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर हे होते आजच्या व्हिडिओचे काही प्रश्न. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील प्रेस करा. तर हे जे आपण व्हिडिओ घेत आहोत, व्हिडिओतील प्रश्न आहेत प्राचीन भारताचा इतिहास. यामधील अजून आपण 2 व्हिडिओ आणणार आहोत. त्याच्यानंतर आपण
त्याचा मध्ययुगीन भारताचा नाही आधुनिक भारताचा असे इतिहासाचे जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते घेणार आहोत. सो व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.